बुद्ध कथा रागावर विजय पाठ 1 रागीट माणूस। नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी आपल्याला रागावर नियंत्रण ठेवायला शिकवते। रागीट माणसाची गोष्ट। एका गावात एक माणूस राहत होता। त्याचं नाव होतं अर्जुन। तो खूप रागीट होता। लहान सहान गोष्टीवरही तो ओरडायचा, लोकांना दुखवायचा। त्याच्या रागामुळे त्याचे मित्र दूर गेले, कुटुंब त्याच्यापासून घाबरायचं। राग 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 रागाने सगळं नष्ट होतं। एकटेपणा। एक दिवस त्याला जाणवलं, तो एकटा आहे, कोणी त्याच्याशी बोलत नाही, बुद्धांविषयी ऐकतो। त्याला कळलं की गौतम बुद्धाजवळ आले आहेत। लोक म्हणत होते, ते मन शांत करतात। निर्णय। अर्जुन म्हणाला, मी त्यांना भेटणार। तो बुद्धांकडे जातो। मला माझा राग थांबवायचा आहे। पाठ 2 बुद्धांची शिकवण। कथा पुढे सुरू होते। संवाद। अर्जुन, भगवंत, मला खूप राग येतो। बुद्ध शांतपणे म्हणाले, राग म्हणजे जळणारी आग आहे। महत्वाची शिकवण। जेव्हा तू रागावतोस, तेव्हा तू स्वतःलाच जाळतोस। राग म्हणजे आग, राग म्हणजे विनाश। उदाहरण। बुद्धांनी त्याला सांगितलं, एक माणूस दुसऱ्यावर रागाने जळत होता, पण शेवटी स्वतःच दुखावला गेला। प्रॅक्टिस। बुद्ध म्हणाले, राग आला की शांत राहा, श्वास घ्या, विचार करा, शांत राहा। अर्जुन विचारात पडतो। पाठ 3 बदल आणि विजय। आता कथा शेवटाकडे जाते। बदलाची सुरुवात। अर्जुन प्रयत्न करू लागतो। राग आला की तो शांत राहतो। मी शांत आहे। परिणाम। हळूहळू त्याचा राग कमी होतो। लोक पुन्हा त्याच्याशी बोलू लागतात। मोठी शिकवण। तो म्हणतो, रागाने काही मिळत नाही, शांततेतच आनंद आहे। राग सोडा। शांततेत आनंद आहे, राग सोडा। शिकवण। राग टाळा, शांत राहा, विचार करा। स्टोरी 2। शीर्षक, रागावर विजय। बुद्धांची नवी कथा। श्रावस्तीच्या जवळ एका गावात नंद नावाचा एक तरुण राहत होता। तो मेहनती होता, पण त्याला एक मोठी समस्या होती, त्याचा राग। अगदी छोट्या गोष्टीवरही तो संतापायचा। घरच्यांवर, मित्रांवर, बाजारातील लोकांवर, सगळ्यांवर तो ओरडायचा। एक दिवस बाजारात एका माणसाने चुकून नंदाला धक्का दिला। नंदाचा राग भडकला, तो त्या माणसाला मारायलाच धावला। लोकांनी कसाबसा त्याला थांबवलं। त्या घटनेनंतर गावातील एका वृद्धाने त्याला सांगितले, नंद, तू गौतम बुद्धा यांच्याकडे जा, तेच तुझा राग शांत करू शकतात। दुसऱ्या दिवशी नंद बुद्धांच्या विहारात गेला। त्याने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला, भगवंत, मला खूप राग येतो, मला शांत कसं राहायचं ते शिकवा। बुद्ध शांतपणे हसले आणि त्याला एक भरलेला पाण्याचा माठ दिला। ते म्हणाले, हा माठ घेऊन गावाभोवती फेरी मार, पण एक थेंबही पाणी सांडू देऊ नकोस। नंद माठ घेऊन चालू लागला। तो खूप सावधपणे चालत होता। लोक काय बोलत आहेत, कोण हसत आहे, याकडे त्याचं लक्षच नव्हतं। त्याचं पूर्ण लक्ष फक्त माठातील पाण्यावर होतं। फेरी मारून परत आल्यावर बुद्धांनी विचारले, तू फेरी मारताना कोणीतरी तुला शिवी दिली का? हसले का? काही दिसलं का? नंद म्हणाला, नाही भगवंत, माझं लक्ष फक्त पाण्यावर होतं। जर मी लक्ष ढळवलं असतं, तर पाणी सांडलं असतं। तेव्हा बुद्ध म्हणाले, जसं तू त्या माठावर लक्ष केंद्रित केलंस, तसंच आयुष्यात आपल्या मनावर लक्ष केंद्रित केलंस तर रागाला जागाच उरणार नाही। राग तेव्हाच येतो जेव्हा आपण बाहेरच्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो। नंदाला बुद्धांचे शब्द समजले। त्याने ठरवलं की तो रोज आपल्या मनावर लक्ष ठेवेल। काही दिवसांतच त्याचा स्वभाव बदलला। तो शांत, संयमी आणि समजूतदार झाला। तात्पर्य, जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो, तोच खरा रागावर विजय मिळवतो। स्टोरी 3। शीर्षक, अंगाराचा धडा। रागावर विजय।
एका गावात सुदत्त नावाचा व्यापारी राहत होता. तो प्रामाणिक होता, पण खूप लवकर रागावायचा. एकदा त्याचा नोकर चुकून महागडं भांड फोडतो. सुदत्त संतापाने ओरडतो, त्याला घरातून काढून टाकतो. त्या रात्री सुदत्तला झोप येत नाही. मनात सतत राग आणि अपराधाची भावना फिरत राहते. दुसऱ्या दिवशी तो गौतम बुद्ध यांच्या विहारात जातो. तो म्हणतो, भगवंत, माझा राग मला शांत बसू देत नाही. मी इतरांना दुखावतो आणि स्वतःलाही त्रास होतो. मी काय करू? बुद्धांनी जवळच्या अंगारांनी भरलेल्या चुलीकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, सुदत्त, जर तू हा लालभडक अंगार हातात धरून दुसऱ्यावर फेकायला घेतलास तर आधी कोण जळेल? सुदत्त म्हणाला, मीच जळेन भगवंत. बुद्ध शांतपणे म्हणाले, राग सुद्धा तसाच असतो. जेव्हा तू राग धरतोस तेव्हा आधी तूच जळतोस. दुसऱ्याला दुखवण्याआधी तू स्वतःला जास्त त्रास देतोस. हे ऐकून सुदत्त थोडा शांत झाला. पण त्याने विचारलं, मग राग येतोच तेव्हा काय करायचं? बुद्ध म्हणाले, राग आला की लगेच बोलू नकोस. 3 गोष्टी लक्षात ठेव. 1. थांब, काही क्षण शांत राहा. 2. श्वास घे, मनाला स्थिर कर. 3. विचार कर, हे शब्द बोलल्यावर काय होईल? सुदत्तने हा नियम पाळायला सुरुवात केली. काही दिवसांनी तोच नोकर परत भेटला. यावेळी सुदत्त शांतपणे त्याच्याशी बोलला आणि त्याला परत कामावर घेतलं. हळूहळू सुदत्तचा राग कमी झाला. लोक त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवू लागले. तात्पर्य: राग म्हणजे हातातील अंगार, तो सोडला तरच आपण शांत राहू शकतो. स्टोरी 4. एकेकाळी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसोबत जंगलात बसले होते. सगळीकडे शांतता होती. पक्ष्यांचा मंद आवाज, वाऱ्याची सुसाट झुळूक. तेव्हा एक तरुण धावत धावत आला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो म्हणाला, भगवंत, मला खूप राग येतो. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. बुद्ध शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. कथा 1. शांत तलाव. बुद्ध त्याला तलावाजवळ घेऊन गेले. त्यांनी पाण्यात एक दगड टाकला. पाणी हललं, लाटा उठल्या. बुद्ध म्हणाले, हे तुझं मन आहे रागात. काही वेळाने पाणी पुन्हा शांत झालं. जर तू थांबला तर तुझं मनही शांत होईल. संदेश: राग कायमचा नसतो, तो निघून जातो. कथा 2. गरम निखारा. बुद्ध म्हणाले, तू जेव्हा राग धरतोस तेव्हा तू जणू गरम निखारा हातात धरतोस. तो दुसऱ्यावर फेकायचा असतो, पण आधी तूच जळतोस. संदेश: रागाने स्वतःचं नुकसान होतं. कथा 3. आरशाचा धडा. बुद्ध त्याला आरशासमोर उभं करतात. तुझा चेहरा बघ, किती बदलला आहे. तो तरुण लाजतो. संदेश: राग आपली सुंदरता आणि शांतता नष्ट करतो. कथा 4. झाड आणि वारा. एकदा वादळ आलं. कठीण झाड तुटलं, पण वाकणारं झाड वाचलं. संदेश: हट्टीपणा नाही, लवचिकता हवी. कथा 5. रिकामा कप. बुद्ध चहा ओतत राहिले, कप भरून वाहू लागला. शिष्य म्हणाला, थांबा. बुद्ध हसले, तुझं मनही असंच भरलेलं आहे रागाने. संदेश: मन रिकामं करा, शांतता येईल. कथा 6. 2 बाण. पहिला बाण दुःख, दुसरा बाण तुझा राग. संदेश: आपणच दुःख वाढवतो. कथा 7. नदी. नदीवर लोक दगड टाकतात, तरी ती पुढेच वाहते. संदेश: इतरांच्या वागण्याने थांबू नका. कथा 8. दीपक. वादळातही एक दीपक जळत राहतो. संदेश: शांतता टिकवणं म्हणजे ताकद. कथा 9. गोड शब्द. एक माणूस नेहमी ओरडत असे. बुद्ध म्हणाले, गोड शब्द वापर. संदेश: प्रेमाने बोलल्याने राग कमी होतो. कथा 10. क्षमा. एक माणूस शत्रूवर राग धरून बसला होता. बुद्ध म्हणाले, क्षमाशक्ती म्हणजे स्वतःला मुक्त करणं. संदेश: माफ केल्याने मन हलकं होतं. शेवट. तो तरुण शांत झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, भगवंत, मला समजलं. राग जिंकायचा असेल तर शांत राहायला शिकावं लागेल. बुद्ध हसले.
रागावर विजय म्हणजे इतरांवर विजय नाही, तो स्वतःवर विजय आहे. राग येणं स्वाभाविक आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणं ही खरी शक्ती आहे. स्टोरी 5. रागावर नियंत्रण. एकेकाळी गौतम बुद्ध श्रावस्तीच्या जवळील एका विहारात राहत होते. तिथे अनेक शिष्य ध्यान करत होते. शांत वातावरण, मंद वारा, पक्ष्यांचे आवाज. पण त्या विहारात एक शिष्य होता, अनिकेत. तो खूप चांगला होता, पण त्याला एक मोठी समस्या होती. त्याला खूप पटकन राग यायचा. भाग 1. रागाची आग. एक दिवस दुसरा शिष्य त्याच्याशी चुकून धडकला. अनिकेत लगेच ओरडला, तुला दिसत नाही का? काय करतोस तू? सगळे शांत झाले. तो शिष्य घाबरून गेला, पण अनिकेतला काही फरक पडला नाही. त्याच्या मनात रागाची आग पेटली होती. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. भाग 2. अस्वस्थ मन. अनिकेत विचार करत होता, मी एवढा राग का करतो? तो स्वतःलाच दोष देत होता. तेव्हा त्याने ठरवलं, मी बुद्धांकडे जाऊन विचारतो. भाग 3. बुद्धांची भेट. दुसऱ्या दिवशी तो गौतम बुद्ध यांच्याकडे गेला. तो म्हणाला, भगवंत, मला रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. बुद्ध शांतपणे म्हणाले, अनिकेत, उद्या सकाळी माझ्या सोबत ये. भाग 4. पर्वताचा धडा. बुद्ध त्याला एका पर्वताजवळ घेऊन गेले. ते म्हणाले, इथे ओरड. अनिकेत ओरडला, मला राग येतो. पर्वतावरून आवाज परत आला, मला राग येतो, येतो, येतो. बुद्ध म्हणाले, हेच तुझ्या रागाचं प्रतिबिंब आहे. संदेश, जे आपण देतो तेच आपल्याकडे परत येतं. भाग 5. वाहणाऱ्या पाण्याचा धडा. ते नदीकाठी गेले. बुद्ध म्हणाले, या पाण्याकडे बघ. ते सतत पुढे जातं. कोणी दगड टाकला तरी ते थांबत नाही. संदेश, इतरांच्या वागण्याने थांबू नका. भाग 6. जळणारी काडी. बुद्धांनी एक काडी पेटवली. ही काडी जळते आहे. तू तिला धरून ठेवशील तर काय होईल? अनिकेत म्हणाला, माझा हात जळेल. बुद्ध म्हणाले, रागही असाच आहे. भाग 7. स्वतःचा शत्रू. बुद्ध म्हणाले, अनिकेत, तुझा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? तो म्हणाला, माझे शत्रू. बुद्ध हसले, नाही, तुझा शत्रू म्हणजे तुझा राग. संदेश, खरा शत्रू बाहेर नाही, आत आहे. भाग 8. फुलांचा धडा. ते बागेत गेले. बुद्ध म्हणाले, ही फुलं बघ, कोणी त्यांना तोडलं तरी ती सुगंध देतात. संदेश, वाईट वागणुकीला चांगुलपणाने उत्तर द्या. भाग 9. शांततेचा सराव. बुद्ध म्हणाले, जेव्हा राग येईल तेव्हा 10 वेळा श्वास घ्या. अनिकेतने सराव सुरू केला. हळूहळू त्याचा राग कमी होऊ लागला. भाग 10. बदल. काही दिवसांनी तोच शिष्य पुन्हा त्याला धडकला. यावेळी अनिकेत हसला. तो म्हणाला, काही हरकत नाही. सगळे आश्चर्यचकित झाले. शेवट खरा विजय. अनिकेत पुन्हा गौतम बुद्ध यांच्याकडे गेला. तो म्हणाला, भगवंत, आता मला राग येतो, पण मी शांत राहू शकतो. बुद्ध हसले, अनिकेत, आता तू इतरांवर नाही, स्वतःवर विजय मिळवला आहेस. अंतिम संदेश. राग जिंकणं म्हणजे शांतता निवडणं. खरा बलवान तोच जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. राग जिंकणं म्हणजे शांतता निवडणं. खरा बलवान तोच जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो.